नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय रहस्यमय आणि सत्य घटना, ज्यामध्ये एका मुलाचा जीव स्वतः शंकर महाराजांच्या कृपेने वाचला होता. आजची स्टोरी लोणावळ्यापासून काही अंतरावर एका गावात राहणाऱ्या समर्थ नावाच्या तरुणासोबत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. समर्थ दिवसभर शेतात काम करून घरी आला तेव्हा त्याला कळालं की त्याचा मामा हा त्याला भेटायला घरी आला आहे. त्याने पटापट आंघोळ वगैरे आवरलं आणि फ्रेश होऊन आपल्या मामाची भेट घेतली. यानंतर तो मामा आणि आपल्या परिवारासोबत गप्पा मारत बसला. गप्पा मारता मारता दिवस मावळला. त्या संध्याकाळी वाडीत एकही गाडी आली नाही. यामुळे समर्थ स्वतःच्या बाईकने मामाला त्यांच्या गावी सोडायला संध्याकाळी 7:30 वाजता निघाला. तो 1999चा काळ होता. त्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती आणि रस्तेही इतके डेव्हलप नव्हते. सलग 2.5 तासाचा प्रवास करून समर्थाने त्याच्या मामांना त्यांच्या गावी सोडले. मामाकडे फक्त 15 मिनिटं थांबून तो परतीच्या प्रवासाला निघाला. तोपर्यंत रात्र अधिकच गडद झाली होती. मजल दरमजल करत काही किलोमीटर प्रवास झालाच असेल. अधूनमधून येणाऱ्या पण शांताने गाढ झोपी गेलेल्या अनेक गावांना मागे टाकून आता समर्थ एका निर्जन रस्त्यावरून एकटाच प्रवास करत होता. आकाशात चंद्र ढगांमध्ये लपला होता. चारही बाजूला अंधार पसरलेला. फक्त झाडांची सळसळ आणि कीटकांचा आवाज. पण समर्थला आपल्या गावी लवकर पोचायचं होतं, म्हणून तो जंगलातून जाणाऱ्या दुसऱ्या एका कच्च्या रस्त्याने निघाला. कच्च्या रस्त्यावरून समर्थ बराच आत गेला असेल. तिथे त्याला एक स्मशानभूमी लागली. तिथलं वातावरण गूढ आणि रहस्यमय होतं. कुणास ठाऊक का समर्थच्या मनात एक असहज भावना निर्माण होत होती. स्मशानभूमीपासून 80 मीटर अंतरावर समर्थ गेलाच असेल आणि इतक्यात अचानक काहीतरी विचित्र घडलं. काही अंतर पुढे गेल्यावर त्याला त्याच रस्त्यावर मशालींचा उजेड दिसू लागला, जो त्याच्या दिशेने येत होता. त्याने नीट पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला दिसलं की काही लोक हातात मशाली घेऊन एका मृत व्यक्तीला खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेसाठी घेऊन जात होते. रस्ता अरुंद होता, म्हणून त्यांना जाऊन देण्यासाठी समर्थाने शांतपणे बाईक रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि तो अंत्ययात्रेचा जमाव जवळ यायची वाट पाहू लागला. पण जसे जसे ते लोक जवळ येऊ लागले तसं समर्थच्या अंगावर शहारे उभे राहू लागले. कारण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. ते सगळे निर्विकार आणि शांत होते. कोणीही बोलत नव्हतं, कोणी रडत नव्हतं. फक्त मशाली आणि शांत चालणारी माणसं. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे तो संपूर्ण जमाव संत गतीने चालत होता. जणू त्यांना कुठेही पोचायची घाई नव्हती. तो अंत्ययात्रेचा जमाव समर्थच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. जमावातील सर्व लोक एकटक त्याच्याकडे पाहू लागले. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर अजूनही कोणताही भाव नव्हता. यामुळे समर्थाने हिम्मत करून त्यांना विचारलं, काय झालं? तुम्ही सगळे इथे का थांबले आहात? पण समोरून कोणतंही उत्तर आलं नाही. सर्वजण एकदम शांत होते. कोणी काहीच बोलत नव्हतं. यामुळे समर्थाने बाईकची लाईट त्या सर्वांच्या चेहऱ्यावर मारली. बाईकच्या हेडलाईटचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडताच त्या सगळ्यांची रूप बदलू लागली. त्यांच्या अंगावरील त्वचा नाहीशी झाली आणि शरीरातील लालसर मांस दिसू लागलं. काही क्षणातच तो संपूर्ण जमाव अत्यंत किळसवाना आणि भयानक रूप घेऊन त्याच्यासमोर उभा होता. समोरचं भयानक दृश्य पाहिल्यावर समर्थच्या लक्षात आलं, ही साधी अंत्ययात्रा नाही, तर ही आहे भूतांची अंत्ययात्रा. हे भयंकर दृश्य पाहताच समर्थच्या अंगाचा थरकाप उडाला.
कारण त्याने लहानपणापासून आपल्या वडीलधाऱ्यांच्या तोंडून एक गोष्ट ऐकली होती. जर एखाद्या माणसाला भूतांची अंत्ययात्रा दिसली तर तो माणूस जिवंत राहत नाही. भूतांची अंत्ययात्रा पाहणाऱ्या त्या माणसाला भूते आपल्या सोबत घेऊन जातात. लहानपणापासून आपल्या वडीलधाऱ्यांच्या तोंडून ऐकलेली ही गोष्ट आता दहशत बनून त्याच्या समोर उभी होती. समर्थ भूतांच्या तावडीत बेकार अडकला होता. रस्ता इतका अरुंद होता की बाईक मागे वळून पळणं सुद्धा शक्य नव्हतं. तेवढ्यात त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले, कधी संकट आलं तर शंकर महाराजांचं नाव घे. शंकर महाराज तुझं रक्षण करायला नक्कीच धावून येतील. समर्थने डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली, शंकर महाराज मला वाचवा, कृपया मला वाचवा. समर्थला घाबरलेला पाहताच ती भूते मोठमोठ्याने हसू लागली. त्यांच्या कर्णकर्कश हसण्यामुळे घाबरलेल्या समर्थाचे हातपाय गळाले. समर्थ भीतीने थरथरत जमिनीवर कोसळला. भूतांनी त्याच्या भोवती गोलरिंगण केलं. समर्थाने आता जगण्याची आशा सोडली होती. आणि तेवढ्यात अचानक वाऱ्याचा एक मोठा झोत आला. भूतांच्या हातातल्या सगळ्या मशाली एकदम विझून गेल्या. चारही बाजूंना गडद अंधार पसरला. पण त्या अंधारात भूतांचे किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. यामुळे घाबरलेला समर्थ जोरजोरात ओरडू लागला. इतक्यात त्या अंधारात एक दिव्य तेजस्वी व्यक्ती दिसू लागली. त्या व्यक्तीच्या अंगातून प्रखर तेज बाहेर पडत होतं. त्या तेजामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर उजळून गेला. त्या दिव्य तेजामुळे सर्व भूते आपण जागेने पेटू लागली. काही क्षणातच किंचळत आणि विव्हळत ती सर्व भूते एकाएकी गायब झाली. समोर उभा असलेला तो तेजस्वी व्यक्ती हळूहळू समर्थच्या दिशेने चालत येत होता. पण त्यांचं तेज इतकं प्रखर होतं की समर्थाला त्यांचा चेहरा नीट दिसत नव्हता. समर्थच्या जवळ आल्यावर त्या माणसाने शांत आवाजात सांगितलं, मी सोबत आहे तर कोणाला घाबरतोस? उठ, गाडी चालू कर आणि आपल्या मार्गाने निघून जा. तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. तो दिव्य व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून साक्षात शंकर महाराज होते. समर्थला दर्शन देताच शंकर महाराज प्रकाशाच्या पुंजात परिवर्तित झाले आणि काही क्षणात अदृश्य झाले. हे सर्व पाहिल्यावर आश्चर्यचकित झालेला समर्थ काही क्षण स्तब्ध झाला. यानंतर लगेचच त्याने हात जोडून शंकर महाराजांचे आभार मानले व तो बाईकवर बसला आणि काही तासातच तो घरी पोचला. घरी पोचल्यावर त्याने सर्व घडलेली घटना घरच्यांना सांगितली. समर्थसोबत घडलेल्या या घटनेची गोष्ट ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. काही क्षण मौन राहिल्यानंतर समर्थची आई समर्थला म्हणाली, तुझं नशीब खूप बलवान आहे, कारण शंकर महाराजांनी स्वतः येऊन तुझा जीव वाचवला. त्या रात्री समर्थच्या कुटुंबाने शंकर महाराजांसमोर दिवा लावला आणि भाऊक होऊन त्यांच्यासमोर हात जोडून त्यांना नमस्कार केला. तर मित्रांनो, शंकर महाराजांबद्दल अशा अनेक कथा ऐकायला मिळतात. आजही शंकर महाराजांचे अनेक भक्त सांगतात की संकटाच्या वेळी स्वतः शंकर महाराज येऊन त्यांना मदत करतात. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय शंकर लिहा आणि शंकर महाराजांच्या भक्तांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. रहस्यकथा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आपण लवकरच पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.